नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSSच्या मुख्यालयाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कथित बनावट आणि दिशाभूल करणारी पोस्ट केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। एका एक्स अकाउंटवरून RSS मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात असा कोणताही प्रकार घडल्याचं नसल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जुलै रोजी सकाळी 11:30च्या सुमारास एका एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली होती। या पोस्टमध्ये नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याचा दावा करण्यात आला होता। या पोस्टची पोलिसांनी तत्काळ पडताळणी केली असता RSS मुख्यालयाला कोणताही घेराव घालण्यात आलेला नसल्याचं आणि संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं। संवेदनशील ठिकाणाबाबत अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यानं नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि तणाव निर्माण होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल रामजी बोथे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नसून कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहे। नाही, याच्यामध्ये RSS हेडक्वार्टरला हजारो विद्यार्थ्यांचा घेराव घातला असा वीज पुनीत या एक्स अकाउंटवरून हे व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता। सदर व्हिडिओ हा संविधान चौकामधला व्हिडिओ आहे आणि कुठेतरी लोकांना भ्रम निर्माण करण्याचा किंवा लोकांना भयभीत करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ संविधान चौकातला असून सुद्धा हा RSS हेडक्वार्टरचा भोवतीचा व्हिडिओ आहे अशा स्वरूपात खोटी माहिती प्रसारित करणे, त्यातून कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल या दृष्टिकोनातून त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केलेला दिसून आला। त्याच्या अनुषंगाने संबंधित अकाउंटवर आमच्या सायबर डिपार्टमेंटकडून सदर याच्यामध्ये पूर्ण माहिती घेण्यात आली। त्याच्या अनुषंगाने आपण आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला।